10 दिवस कथा सांगायची होती स्वामी समर्थ महाराजांची टीव्हीवर जी टॉकीजला, आणि मनात आलं आपण स्वामींचं दर्शन घेतलं पाहिजे। दर्शन घेण्यासाठी तिथं गेलो अक्कलकोटला। मनात एकच इच्छा होती, कोणती माहिती का? स्वामींनी दर्शन दिलं पाहिजे। आपण जर 10 दिवस स्वामींचं चरित्र गुणगान केलंय, स्वामींची भक्ती मी करतोय, तर स्वामींनी मला दर्शन दिलं पाहिजे। एक गरीब भिकारी माणूस भीक मागत मागत माझ्याजवळ आला, काहीतरी खायला द्या म्हणला। तिथं प्रसाद आहे म्हणलं ना, प्रसाद घे ना, मी कसं काय देणार तुला खायला? त्यानं प्रसाद घेतला आणि मी पुढे गेलो दर्शनाला। पुढे गेलो आणि पुढे गेल्याच्या नंतर स्वामींच्या मंदिरात समोर जे झाड आहे ना, तिथं हात जोडले। महाराज आले, तुम्ही मला मध्ये नेलं, दर्शन केलं आणि विनंती केली, स्वामी प्रत्यक्ष दर्शन व्हायला पाहिजे तुमचं, असं मी विनंती केली, हात जोडले। तेवढ्यात मागून माझ्या कानात आवाज आला, मी तुला दर्शन दिलं होतं, तुम्हाला ओळखू शकला नाही। माझे डोळे भरून आले आणि मी पळत त्या प्रसादाच्या तिथं गेलो आणि त्या माणसाला बघायला लागलो, भिकाऱ्याला। तो भिकारीच तिथं नव्हता। आणि मग माझ्या लक्षात आलं, स्वामींनी आपल्याला दर्शन दिलं पण आपल्याला ओळखता आलं। उन्हामध्ये सावली स्वामी, दुःखामध्ये सुख हे स्वामी।